तुम्ही ना बऱ्याच प्रकारचे भजे बनवून खाल्ले असतील, पण तुम्ही कधी अंड्याचे भजे बनवून खाल्लेत का? नसतील खाल्ले तर एकदा माझ्या पद्धतीने बनवून पहा. खरं सांगते, हे एवढे भारी लागतात ना की तुम्ही जर याला एकदा खाल्लं ना तर तुम्ही बाकी सगळे भजे विसरून जातात. तर याला बनवायसाठी सगळ्यात पहिलं 2 कांदे घ्यायचे, त्यांचे साल्ट काढून घ्यायचे, मग त्यांना उभं उभं पातळ कापून घ्यायचं. मग बॉईल केलेले अंडे घ्यायचे, त्यांचे चांगलं साल्ट काढून टाकायचे. साल्ट काढल्याच्या नंतर त्यांना मधून कापून त्यांचे 2 पीस करायचे. आता अंडे कापून झाल्याच्या नंतर लगेच एक पातेलं घ्यायचं आणि त्याच्यात टाकायचं कापलेला कांदा, बेसन पीठ, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, थोडंसं मीठ, गरम मसाला आणि पाणी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. शेवटला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्याला चांगलं परत मिक्स करून घ्यायचं. आता अंड्याचं एक पीस घ्यायचं आणि त्याला मध्ये ठेवून हे सगळीकडून त्याच्या साईडला लावून घ्यायचं. हे त्याला लावल्याच्या नंतर लगेच एक कढाई किंवा पॅन घ्यायची, मग त्याच्यात तेल वतून द्यायचं आणि त्याला गरम करायसाठी ठेवायचं. आणि जसंच तेल कडकडीत गरम झालं मग त्याच्यात हे भजे सोडून द्यायचे आणि आता या भज्यांना चांगलं लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं. मग एकदा की हे भजे चांगले तळून गोल्डन ब्राऊन झाले तर मग त्यांना काढून घ्यायचं. आता झाले आपले अंडा भजे तयार. त्यांना लगेच गरमागरम सर्व करून घ्यायचं, चटणी किंवा सॉस सोबत खाऊन घ्यायचं. तुम्ही जर अंडा भजीला एकदा या प्रकारे बनवून खाल्लं ना तर तुम्ही पुढच्या वेळेस अंडे आणले ना तर त्याची भाजी नंतर करतान, पण सगळ्यात पहिले हे भजी बनवून खातान. तर तुम्ही पण या अंडे भाजीची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तुमचे भजे कसे झाले होते ते कमेंट मध्ये सांगायचे अजिबात विसरू नका.